सनईचे हे मंजूळ सूर, हा भव्य सजवलेला मंडप, जिलेबी, भजी, पुऱ्या असा गोडधोड पक्वानांचा बेत. बीड शहरातल्या अमरधाम स्मशानभूमीतलं हे चित्र. हो, ही स्मशानभूमीच आहे आणि तिथूनच आज हे सनईचे सूर कानी पडतायत. जिथं माणसाच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार पार पडतात तिथंच मंगळवारी चक्क विवाहाचा मंगल सोहळा संपन्न झाला. या स्मशानभूमीत राहणाऱ्या गायकवाड कुटुंबातील रेणुका आणि नगरच्या स्मशानभूमीत राहणारा गंगाराम जाधव, मनसजोगी समाजातल्या या वधूवरांचं देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं लग्न झालं ते स्मशानभूमीतच. लहानच्या मोठ्या आम्ही मसनातच झालेलो आहोत. मग त्यानंतर पण आमचं लग्न बी स्मशानात झालेलं आहे आमचं माझं. तर त्यानंतर आता ही पिढी जे व्रतच आहे, तर आता ही पिढी तसं हे काय नाही. मग की आमचा आनंद आहे, आम्ही पहिल्यापासून जे करीत आलो तर करायला लागलो. स्मशान हीच ज्याची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे, त्यानं तिथंच लग्नाचा सोहळा उरकला तर त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण काय? आमचे सर्व कार्य आणि विधी सगळे स्मशानात होतात. आमचं मंगल कार्य पण ह्याच ठिकाणी आणि शेवट पण आमचा ह्याच ठिकाणी. आनंद असा की समाजाला स्मशान म्हणजे वाईट वाटते, पण हे अमरधाम असल्यामुळे ज्या ठिकाणी सगळं मुक्तीचा धाम आहे, सगळ्यांनी माझी पण इच्छा आहे की कोणी असं विचार करू नये की ही मंगलमय ठिकाणी. स्मशानभूमीत लग्न करण्याच्या या कल्पनेचं समाजातूनही स्वागत होतंय. मनसजोगी समाजाची आहे, तिचं लग्न होत आहे म्हणजे शुभ कार्य होत आहे आणि नवीन आयुष्याला आणि नवीन जीवनाला, आनंदायी जीवनाला त्यांची सुरुवात होत आहे. जिथं माणसाचा प्रवास संपतो तिथूनच रेणुका आणि गंगारामनं आपला संसार सुरू केला. स्मशानभूमीत झालेलं हे अनोखं लग्न, त्यामुळे बीडमध्येच काय अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा तर होणारच. लक्ष्मीकांत रुईकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बीड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.